ज्ञानदीप लावू जगी तुका
गळा असे पितांबर हर गळा कासे पितांबर तुळशी हर गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार थोबार कुमार थोबार कुमार थोबार कुमार थोबार कुमार थोबार कुमार थोबार कुमार हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता पाहता लोचने सुख झाले भो साधने सुख झाले भो साधने सुख झाले भो साधने रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले होतात सुख झाले होतात सुख झाले होतात तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल करवा माधव बरवा तो माधव करवा
बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा माधव परवा सर्व सुखाचे आगार सर्वा सुखाचे आगर परखुमा देवी वार परखुमा देवी वार तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा माधव परवा जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम लागोनिया पाया जनाविन विठ्ठल लागुनिया पाया जनाविन वितो लागोनिया पाया जनाविन विठ्ठल लागुनिया पाया जनाविन वितो मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वार वार मुखी बोला दत्त वार वार तेने तुम्हा सुख होईल अपार तिने तुम्हा सुख होईल अपार तुम्हा सुख होईल अपार तिने तुम्हा सुख होईल अपार दया सागर आठवा दत्त दया सागर आठवा दत्त दया सागर आठवा स्त्रिया पुत्र संसार हुंतसी पामरा पुत्र संसारात श्री पामरा स्त्रिया पुत्र संसार हुंतसी पामरा संसारात श्री पामरा तेने तू अघोरा पावसील घोरा पावसील तेने तुवा घोरा पावसील तेने तुम्हा सुख होईल अपार तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार तिने तुम्हा सुख होईल अपार दया सागर आठवा दया सागर आठवा दत्त दया सागर आठवा एका जनार्दनी चित्ती दत्त पाया जनार्दनी चित्त दत्त पाया एका जनार्दनी चित्ती दत्त एका जनार्दनी चित्त दत्त पाया पाया रूप काया झाली दत्त रूप काया झाली त्याचे दत्त रूप काया झाली त्याचे एका जनार्दनी चित्त दत्त पाया एका जनार्दनी चित्त दत्त पाया काया झाली त्या दत्त रूप काया झाली त्याचे दत्त रूप काया झाली त्याचे तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार या सागरा
लागोनिया पाया जनावी नवीन लागोनिया पाया जनावी नवीन लागोनिया पाया जडा विनवीत लागोनिया पाया जडा विनवीत लागोनिया पाया जनावी नवीन लागोनिया पाया जनावी नवीन लागोनिया पाया जडा विनवीत लागोनिया पाया जडा विनवीत मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार तिने तुम्हा सुख होईल अपार तिने तुम्हा सुख होईल अपार मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार गेली तुम्हा सुख होईल अपार गेली तुम्हा सुख होईल अपार लागोनिया पाया जनाविनवी लागोनिया पाया जनाविनवी लागोनिया पाया जना विनवीत लागोनिया पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार तिने तुम्हा सुख होईल तुम्हा सुख होईल मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार तिने तुम्हा सुख होईल अपार तिने तुम्हा सुख होईल अपार दया सागर आठवावा दया सागर आठवावा दया सागर आठवावा सुख होईल अपार तिने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा तिने तुम्हा सुख होईल अपार तिने तुम्हा सुख होईल अपार हर
कवरदा हरी हरी विठ्ठल हरी राजे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदीश संत तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय ईश्वर महाराज की जय भगवान की जय विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनहु रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु क्लेश विकार किंवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अक्षर अक्षर छंद छंद में रस में सुर में साज में माँ सरस्वती बसी हुई हो शब्द शब्द आवाज में विठ्ठल 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 लागून या पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये नाथांनी दत्तात्रय भगवंताच्या नामाची फलश्रुती प्रतिपादन केलेली आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने मोठ्या थाटाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह जवळजवळ 43 वर्ष समाप्तीच्या जवळजवळ आलेलं आहे आणि या 43व्या वर्षाची या सप्ताहामधली आजची 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. श्री हरिभक्तपारायण परमपूजनीय गुरुवर्य पांडुरंगजी महाराज घुले यांच्या प्रेरणेने आमचे नवले बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व गावकऱ्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने कुशल अशा सहकार्यातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल प्रत्येक वक्ता इथं सांगून जातो सरदवाडी गाव म्हटलं की सरदवाडी गावाचं वेगळं काही सांगण्याची गरज नाही महाराज
कोणत्याही क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेलं हे गाव आहे. अन्नदानाच्या क्षेत्रामध्ये असो, कोणत्या दातृत्वाचे असो, कोणतं मंदिर बांधकामामध्ये असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेलं हे नाव आहे. मी तर म्हणतो भारतातले जवळजवळ एखादं तीर्थ असं राहू नये की जिथं तुमचं अन्नदान घडू नये. प्रत्येक क्षेत्रावर कोणाच्या रूपानं का होईना हे अन्नदान असो, कशाच्याही रूपानं आपली सेवा ही सुरू आहे. आणि पार पूर्वीपासून 43व्या वर्ष म्हणजे काही कमी नाही महाराज. जवळजवळ सुवर्ण महोत्सवाकडे आपली ही वाटचाल आहे. आणि तुम्हाला मार्गदर्शनही अतिशय मोठ्या माणसांचं लाभलेलं आहे. आणि परंपरेचा कार्यक्रम ज्याला म्हणतात, परंपरा जपणारी ही मंडळी आहे. जुन्या काळात ज्या वेळेस भजने आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याही काळामध्ये अशा जुन्या काळामध्ये महाराज इथले मातंबर असे थोर मंडळी कलाकार या ठिकाणी होऊन गेले. इथलं भजनी मंडळाचं नाव त्या काळात सर्व परिसरामध्ये म्हटल्यापेक्षा नगर जिल्ह्यामध्ये गाजलेलं होतं. असं हे अतिशय सुंदर महाराज गाव. परमार्थ कशाला म्हणतात हे जर पाहायचं असेल तर सरदवाडी गावाकडे पाहायचं. व्यवहार कशाला म्हणतात हेही पाहायचं असेल तरी तुमच्याकडे पाहायचं. असा व्यवहार आणि परमार्थ याची जोड घालणारी साधणारी ही मंडळी आहेत. आणि दरवर्षी मला या ठिकाणी हे कीर्तन करण्याचा योग येतो. आज श्री दत्तात्रय भगवंताचा हा जन्मकाळ आणि या जन्मकाळाचा आजचा हा जन्मदिवस भगवंताचा. आणि या जन्माचं कीर्तन दत्तात्रयाला दरवर्षी भेटते. याच्यापेक्षा अजून काय भाग्य म्हणायचं. विठ्ठल आमचे रामभाऊ नाना कार्यक्रम जवळजवळ नियोजन सुरू झालं की त्यावेळेस अगोदरच फोन करून सांगतात की महाराज तुमची आपली दरवर्षी सेवा ठरलेली. मला वाटतं गेल्या वर्षी फक्त खाडा होता, परंतु तरी का होईना मला इथं यायचं म्हटलं, सरदवाडीत यायचं म्हटलं की तुमच्यापेक्षा मला आनंद असतो. कारण मी इथं लहानपणापासून इथं पूर्वी टाळ घेऊन उभा असतो. नाही तर महाराज एक माणूस असा होता की नावातच आबा म्हणलं की आबासारखेच आबा राहायचे. अशी थोर मंडळी राहायची महाराज. सगळी मंडळी अशी की आम्हाला सुद्धा, कारण त्यांचे ते ज्यावेळेस चाली मनाची वारकरी तर आम्हालाही त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं त्यावेळेस महाराज. अशी मंडळी होती. नियमाचं भजन करणारे, नियमाच्या चाली असतील, वारकरी चाली असतील, काकड्याच्या चाली असतील, अतिशय सेवा केलेली. आणि तुमच्या मंडळीला पहिल्यापासून माणसाची पारख आहे. विठ्ठल आता हे सुद्धा 2 गायनाचार्य लाभले. अतिशय सुंदर महाराज माणसं. स्वभावाला सुद्धा अतिशय मनमिळव आणि शांत. ज्याला कीर्तन साथ कशाला म्हणतात ते त्यांच्याकडे पाहावं. कारण तुम्ही सगळे इथले काय तर रत्नाची पारख करणारी माणसं आहात. असो, सगळ्यांच्या चरणावरती दंडवत करायचा आणि उर्वरित आपल्या अर्ध्या पाऊण घंट्यामध्ये आपल्याला सेवा करायची. कारण आजचं हे 2रं कीर्तन आहे, संध्याकाळी परत 3रं आहे. विठ्ठल आमचे बालगोपाल मंडळी सुद्धा या ठिकाणी उभे आहेत. त्यांनाही धन्यवाद द्यायचा. कारण उद्याची ही थोर मंडळी आहेत. यांच्यामधूनच उद्याचे कोणी पांडुरंग बाबा घोले असतील, कोणी केंद्रीय महाराज असतील, कोणी यांच्या या मंडळीतून खरी घडणारी मंडळी आहे आज. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तन. खरं भाग्य ही आहे या वयात माणसाला इथं टाळ घ्यायचं पुण्य म्हटलं पाहिजे. विठ्ठल सर्वांना धन्यवाद देऊन मी सेवेला सुरुवात करतो. सेवेकरता घेतलेला अभंग आहे, नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराजांनी या ठिकाणी दत्तात्रय भगवंताचं नाम घेतल्यानंतर मनुष्याला काय प्राप्त होणार नाही याचं यथार्थ चिंतन प्रतिपादन केलेलं आहे. आपण जर विचार केला तर प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, परंतु ते सुख मिळत नाही. साधन करून सुद्धा सुख मिळत नाही. साधनावर आरूढ होऊन सुद्धा सुख मिळत नाही. विठ्ठल प्रत्येकाला वाटते की आपला उद्धार व्हावा, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, असा जो मोक्ष आहे तो प्रत्येकाला वाटतो तो मोक्ष मिळावा, परंतु भेटत नाही. आणि तो प्राप्त फक्त याच देहामध्ये होऊ शकतो. कारण याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही खुले. कारण आपण या मृत्यूलोकातील संपूर्ण जड जीवांचं निरीक्षण जर केलं तर फक्त उद्धारास पात्र म्हणजे फक्त मनुष्य देह आहे. बाकीचे जन्म आहेत, बाकीच्या योनी आहेत. जवळजवळ 83,99,999 योनी ह्या फक्त भोगास पात्र योनी आहेत. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. या योनीमध्ये फक्त भोग प्रधान आहे. फक्त ही मनुष्य देहच, ही मनुष्य योनीच अशी आहे की याच योनीमध्ये फक्त आपल्याला आपला उद्धार करून घेता येतो. विठ्ठल पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर माणसाला नाही संसार रंगवता आला चालेल, नाही पैसा मिळवता आला चालेल, नाही मान मान्यता मिळवता आली चालेल महाराज.
काही सुद्धा नाही मिळवता आलं चालेल, परंतु जर उद्धार करून घेता आला नाही, आपली या दुःखातून सोडवणूक करून घेता आली नाही, तर मग त्याच्यासारखं नुकसान नाही. विठ्ठल मनुष्य देह भेटल्यानंतर माणसाचं आद्य कर्तव्य आहे की प्रथम आपला उद्धार करून घ्यावा. आणि शास्त्राचंही असं म्हणणं आहे महाराज की मनुष्याने आपला उद्धार करून घेतला पाहिजे. का उद्धार करून घेतला पाहिजे याचे शास्त्रामध्ये 4 कारणं प्रबोधली आहे की माणसाने आपला उद्धार का करावा. शास्त्रकारांनी याची प्रमुख 4 कारणं प्रतिपादन केली आहेत. कारण हा मनुष्याचा देह आहे, हा मनुष्य देह म्हणजे पहिलं कारण प्रतिपादन केलं विठ्ठल विठ्ठल. आत्म उद्धार द्वारवत्वा, मनुष्य देह हे आत्म उद्धाराचं दार आहे. दुसरं कारण प्रतिपादन केलेलं आहे साधन दुर्लभत्वात, याच्यासारखं साधन नाही दुसरं, आणि अतिशय दुर्लभ साधन आहे. साधन दुर्लभत्वात. आणि नरदेश आत्म उद्धारेन सार्थकत्वात, याची सार्थकता, याची इति कर्तव्यता फक्त उद्धारानेच आहे. आणि चौथं कारण प्रतिपादन केलेलं आहे की शास्त्र विधिवत्वात, शास्त्राचाही आग्रह आहे बाबांनो तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या, उद्धार करून घ्या. विठ्ठल पहिलं कारण प्रतिपादन केले की आत्म उद्धार द्वारवत्वात, मनुष्य देह हे आत्म उद्धाराचं द्वार आहे. एकदा काही द्वार हुकलं की परत आत्म उद्धार नाही म्हणजे नाही. दृष्टांत माऊली ज्ञानोबाराने दिलेला आहे. मी अगोदर प्रमाण म्हणतो नंतर विस्तार करतो. नगर भ्रमता जन्म जाओ, नगर भ्रमता जन्म जाओ, प्रवेश वेग्या द्वारे रे, प्रवेश द्वारे रे, कैसा यजो भजो पूजो, कैसा यजो भजो पूजो, परि उकलु नंद कुमरु रे, परि उकलु नंद कुमरु रे, धरिजे गोपाळे विननु धरिजे, धरिजे गोपाळे विननु धरिजे. माऊली म्हणतात की नगर भ्रमता जन्म जाऊ. माऊलीने सुंदर उदाहरण दिलं आहे, दृष्टांत दिलेलं आहे का आंधळ्या माणसाचं दृष्टांत दिलेलं आहे. पूर्वी गावांना गावकोस राहायचे आणि त्या गावामध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर त्याला दरवाजा एकच, एकदा दरवाजा हुकला की आत जाणे शक्य नाही. कुणी एक आंधळा मनुष्य होता आणि त्याला त्या नगरामध्ये प्रवेश करायचा होता, परंतु त्याला काही केलं त्या नगरामध्ये प्रवेश करता येईल. मग काय करावं काय करावं, कोणाची तरी वाट पाहत होता. त्याला वाटलं कोणी येईल आणि मला आत घेऊन जाईल. तेवढ्यात त्याला कोणाच्या तरी पावलाची चाहूल लागली. चाहूल लागल्याबरोबर महाराज आंधळी माणसं फक्त डोळ्यानेच फक्त आंधळी असतात, कानाने फार चाणक्य असतात. तुमच्या इथं आपले रंगा महाराज होऊन गेले, रंगनाथ बोकाळे, मला अजून बी त्यांची आठवण येते. अतिशय गोड व्यक्तिमत्व, परंतु भगवंतालाही सुद्धा जसं इथं आपल्याला आवडत होतं भगवंतालाही त्यांची आवड निर्माण झाली. आंधळी माणसं फक्त डोळ्याने आंधळी असतात, कानाने फार चाणक्य असतात. कोणाच्या तरी पावलाची चाहूल लागली आणि पटकन विचारलं कोण आहे तिकडं. सांगितलं म्हणले मी रामभाऊ आहे. अहो म्हणले रामभाऊ एक करा म्हणले, काय मला एवढ्या नगरामध्ये तुम्ही फक्त प्रवेश करून द्या. रामभाऊ सांगितलं मला फार गडबड आहे, तिकडं कीर्तन आहे, इकडं कीर्तन, संध्याकाळी कीर्तन, माझ्या मागे अतिशय गडबड आहे. म्हणले मग काहीतरी उपाय तरी द्या. रामभाऊ सांगितलं एक करतो म्हणले, मी तुमचा हात धरतो आणि त्या भिंतीपर्यंत पोहोचून देतो. म्हणले काय हरकत नाही, फार मोठे उपकार झाले होतील म्हणले. रामभाऊने त्या आंधळ्याचा हात धरला आणि त्या भिंतीपर्यंत पोहोचून दिला आणि सांगितलं आता या भिंतीच्या आधारे तुम्ही दार शोधत जा. तो त्या भिंतीच्या द्वारे निघत निघत हात लावत हात लावत हात लावत आपला चालला भिंतीच्या आधारे आणि दरवाजा आला. बरोबर दरवाजा काही क्षणात दरवाजा येणार तेवढ्यात त्यानं काय केलं, दरवाजा आला, दरवाजावर हात पडणार तेवढ्यात त्याच्या अंगाला खाज झाली आणि हात काढून घेतला आणि अंग खाजवत बसला आणि चालत राहिला. महाराज दरवाजा निघून गेला, आंधळा समोर निघून गेला. परत चक्कर सुरू, परत यायचा. दरवाजा आला की याच्या अंगाला खाज यायची, हात काढायचा आणि चालणं सुरू, दरवाजा निघून जायचा. असं कितीतरी वेळा झालं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात असा या आंधळ्याने अख्खा जन्म जरी घातला तरी तो नगरामध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण नगर भ्रमता जन्म जाऊ. शेवटची पाळी
एक मनुष्य जन्म शेवटाची पाळी मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म तुकालिया फेरा पाडे तुकालिया फेरा पाडे शेवटाची शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलियावर मग फेरा पडे तसं चुकलिया दरवाजा फेरा पडे. माऊली म्हणतात की आंधळ्याने असा जन्म जरी घालवला तरी त्याला त्या नगरामध्ये प्रवेश करता येणार नाही. पण आपल्याला सुद्धा महाराज आत्मरूपी आत्मउद्धारूपी नगरामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर त्याला दार एकच म्हणजे मनुष्य देह. विठ्ठल मनुष्य देह म्हणजे आत्मउद्धाराचं दार आहे, दारवंट आहे. म्हणून आत्मउद्धार द्वारवत्वा दुसरं कारण प्रतिपादन केलंय साधन दुर्लभत्वा. साधन आहे परंतु अतिशय दुर्लभ साधन आहे महाराज. अतिशय कष्टानं हाती लागले कारण पावला हा देह का कटाळीने आहे न घडू ते उपाय घडवर. याला प्राप्त करून घेण्याकरता महाराज काय काय उपाय केले आपल्याला आपल्या ध्यानात नाही आपल्याला सुद्धा. कारण मनुष्य देव तेव्हाच मनुष्याला प्राप्त होतो ज्यावेळेस पाप पुण्य समान होतो. समान ज्यावेळेस काटा होतो त्याच वेळेस मनुष्य देव प्राप्त होतो. जर पुण्याचा परडा भारी झाला वर गेला तर तो स्वर्गाला जातो. जर पापाचा झाला तर नरकाला मनुष्य म्हणजे खालच्या योनीला प्राप्त होतो. ज्यावेळेस दोन्ही समसमान होतील त्याच वेळेस माणसाला मनुष्य देह भेटतो. म्हणून अतिशय दुर्लभ साधन आहे. साधन दुर्लभत्वात असं साधन परत भेटणार नाही. कानोबराने वर्णन केलेलं आहे. विठ्ठल आता येईल फेरा आहे तो न घडे या नगरा नाही तरी ओळखी धरा नाही तरी जाल अघोरागा नाही तरी जाल अघोरागा हरे राम कृष्णा. म्हणून अतिशय दुर्लभ आहे ना. कानोबराय म्हणतात की आता येईल फेरा हे तो न घडे या नगरा. या नगराला परत आपली चक्कर होईलच, परत आपला फेरा होईलच हे सांगता येत नाही. विठ्ठल साधन दुर्लभत्वात अशी अतिशय दुर्लभ साधन आहे. परत भेटले सांगता येत नाही. म्हणजे सांगता येत नाही म्हटल्यापेक्षा भेटतच नाही एकदा का. कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा महाराज. एकदा का इथून हुकलं की पुढचा प्रवास काय साधा नाही. एक एक योनी जसं 4 योनी येतो अंडर जारस स्वेदत उद्भीज परंतु त्या एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आहे. मग तिथं विचारच करायचा नाही. मग किती दुःख असेल आणि कोणती योनी असेल हे आपल्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. विठ्ठल कारण त्या खालच्या योनीमध्ये एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आहे. म्हणून परत भेटेल का नाही सांगता येत नाही. म्हणून अतिशय दुर्लभ साधन आहे. म्हणून साधन दुर्लभत्वात. आणि बौद्ध जन्मांती जन्मला सिधारा देव तोयरा जन्मा
सोयरा घरी आला देव तो सोयरा घरी आला बहुत जन्मांती कितीतरी जन्म होऊन गेले महाराज बहुत जन्मांती आणि शेवट अंती नाम शेवट हा मनुष्य देव प्राप्त झाला जन्मला शिनारा म्हणून आता बिनकामी काही इकडे तिकडे फुकट वाया घालून केला देव तो सोयरा करी आता म्हणून दुसरं कारण प्रतिपादन केलंय की अतिशय दुर्लभ साधन आहे तिसरं कारण प्रतिपादन केलेलं आहे नरदेहस्य आत्म उद्धारेन सार्थकत्वात या नरदेहाची जर इति कर्तव्य तर कोणती असेल तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची कधी कलिया याच्याशिवाय या जन्माचं सार्थक नाही म्हणून तिसरं कारण प्रतिपादन केलेलं आहे की आत्म उद्धारेन सार्थकत्वात विठ्ठल विठ्ठल आता कोणतीही वस्तू उत्पन्न झाली तर कोणत्याही वस्तूची काही सार्थकता असते आणि काही निरर्थता असते तुम्ही म्हणसाल कशाहून ठरते तर ज्या वस्तूची उत्पत्ती ज्याच्याकरता झाली त्याच्याकरताच ती वस्तू वापरली तर हीच तिची सार्थकता आणि ज्या वस्तूची उत्पत्ती ज्याच्याकरता झाली नाही त्याच्याकरता ती वस्तू जर वापरली तर हीच त्या वस्तूची काय निरर्थता विठ्ठल मला कळण्याचे थोडक्यात उदाहरण सांगतो ताबडतोब एका पाटलाची मुलगी लग्नाला आली होती आणि दुसऱ्या जवळच्याच एका गावाच्या पाटलाचाही मुलगा लग्नाला आलेला होता म्हणून ते मुलीकडले सगळे पाटलाकडे गेले शेजारच्या पाटलाने येण्याचं कारण विचारलं म्हणले काय नाही आमची मुलगी लग्नावर आलेली आहे म्हणले मग तुमचाही मुलगा लग्न आलेला आहे म्हणले करायचं काय नाही आमची मुलगी एवढी म्हणले पदरात घ्या पाटलाने सांगितलं काय हरकत नाही घेतली म्हणली मुलगी पदरात वारकऱ्याची मुलगी नाही करायची मग करायची कोणाची म्हणले मग देण्या घेण्यात बोला म्हणले काही द्यायचं नाही काही घ्यायचं नाही भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कशाचीही कमतरता नाही सगळ्या गोष्टी प्राप्त आहे फक्त एक करा लग्न व्यवस्थित करा आणि लग्नामध्ये विशेषतः जेवण चांगलं ठेवा नवरीच्या वडिलांना सांगितलं काय करायचं म्हणले सांगा म्हणले काही करा तुमच्यापर्यंत तुम्हाला जे शक्य होईल ते करा फक्त व्यवस्थित करा की जेणेकरून मंडळी नाराज होणार नाहीत त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही काळजीच करू नका लग्न ठरलं महाराज आणि लग्नाचा दिवसही जवळ आला काय करावं यांनी ठरवलं म्हणजे या मुलीच्या बापाने ठरवलं म्हणजे काय करावं शेवटी त्यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी नवीन बेत केला पाहिजे म्हणले काय नाही म्हणले आपले रव्याचे लाडू करायचे आता या रव्याच्या लाडूची गंमत अशी आहे या लाडूची जर महाराज चाचणी जर साधली तर जमलं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने सुद्धा उम्मा करत होटाने ते काय जर करून खावे पण एकदा का त्याची चाचणी नापास झाली की मग 6 महिने नापास आणि वार्षिकही नापास चाचणी हुकली का अतिशय अवघड आमच्या महिला मंडळी बसलेल्या आहेत त्याचे काही पदार्थ असे आहेत खायला आपल्याला फार रुचकर लागतात परंतु करायला मात्र यांना माहिती आहे किती अवघड आहे कारण त्यांची एकदा चाचणी हुकली की मग तुम्ही कितीही मटेरियल टाका त्याचा काही उपयोग होत नाही दगडच तयार होतात महाराज पहिले जुन्या काळात मालपोहे करायचे मालपोहे म्हणून पदार्थ होता त्या मालपोह्याचं असंच होतं जर झाले तर महाराज एवढे मऊ व्हायचे आणि जर हुकले तर नुसता चिखलच व्हायचा मग विठ्ठल आणि नेमकं इथं तेच घडलं होतं त्या लाडूवाची महाराज त्या आचार्याकडून चाचणी हुकली होती लग्नाचा दिवस जवळ आला हा म्हणतात लग्नाचा दिवस उजाडला आणि लग्नाचा दिवस उजाडला महाराज सगळी मंडळी निघाले आता ते शहरातलं मंगल कार्यातलं लग्न सगळी मंडळी त्या ठिकाणी जमलेले आहेत लग्नाची वेळ आलेली आहे लग्नही महाराज लग्नाचा मुहूर्त जवळ आला आता मुहूर्ताचा विषय सोडून द्या मुहूर्त फक्त काढायलाच असतो मुहूर्तावर लग्न लागेल म्हणून सांगतात नाही एकाने मला फोन केला महाराज लग्नाचा मुहूर्तच सापडत नाही म्हटलं मुहूर्त करायचा काय तसं कसं मला महाराज मुहूर्त जोपर्यंत सापडत नाही मुहूर्ताशिवाय लग्न लावायचं कसं त्याला म्हटलं मुहूर्तावर लग्न लावलं तर मुहूर्ताची गरज पण तुम्हाला मुहूर्तावर लग्न लावायचंच नाही तर मुहूर्त पाहताच कशा विठ्ठल सांगतात भगवान रामचंद्र प्रभूचा आणि सीतामाईच्या लग्नाच्या मुहूर्तामध्ये काहीतरी सेकंदाचा फक्त फरक पडला होता काही सेकंदाचा तर 6 महिने वियोग घडला आता इथं काही सेकंदाचा नाही काही घंट्याचा वियोग पडतो विठ्ठल म्हणून मग त्या संसारात आयुष्यभर तानापाणीच असते नुसतं विचारायचंच नाही काय लग्नाचा मुहूर्त आला महाराज लग्नही लागलं लग्न लागल्यानंतर सगळी मंडळी सगळी वराडी मंडळी जेवण्याकरता बसली जेवून घ्या सगळी मंडळी जेवायला बसली
पाटलाला सांगितलं तुम्हाला साखरेचा आजार आहे, पटकन जेवून घ्या. पाटील आता त्या ठिकाणी त्यावेळेस लग्नात टायमाला महाराज कोण मान देतो पाटलाला. पाटलाला शेवटी शेवटच्या कोपऱ्यात जागा भेटली एका दरवाजाजवळ. पाटील बसले, सगळी वाढ वगैरे संपली, कुंडलिक वरदेव झालं, वदनिक वळ घेता झालं, सगळ्यांनी काय तर जेवायला सुरुवात केली. सुरुवात केल्यावर मनुष्य सर्वप्रथम कोणता पदार्थ हाती घेतो, जो मेन पदार्थ असेल. आता त्यातला मेन पदार्थ होता लाडू. सगळ्यांनी जशी जेवायला सुरुवात केली महाराज तशी लाडूवर ताव मार, तसं पाटलांनी सुद्धा लाडूवर ताव मारला. लाडूवर ताव मारला, परंतु लाडू काही महाराज फुटायला तयार नाही. एका हाताने लाडू दाबून पहिला फुटे ना, एका हाताने जमीन म्हणून काय तर शेजारची मदत घेतली, शेणीची मदत घेतली शेवटी, तरी सुद्धा लाडू काही फुटला नाही महाराज. शेवटी मुकी आणून पाहिली, परंतु तो लाडू तर फुटलाच नाही, परंतु मनगटलंच. मग काय करावं, दाताने फोडून काढला. याला वाटलं असं नाही तसं नाही, मग दाताने फोडा. मग वरचे दात खालचे दात वेळ प्रसंगी आघाडी सरकार स्थापन केली आणि लाडू फोडायचा प्रयत्न केला महाराज, परंतु लाडू तर फुटलाच नाही, परंतु दाताला दणका बसला. 2-3 दात त्याने ढिले करून टाकले. काय करावं पाटलाचा काय तर संयम निघून चालला होता. शेवटी जवळ दरवाजा होता, पाटलाला वाटलं या दरवाजाच्या फटीत घालून फोडा. मग पाटलाने दरवाजात तो लाडू घातला आणि जोरात दरवाजा ओढला महाराज. लाडू तर फुटलाच नाही, परंतु दरवाजा त्या बिदागिरीसह पाटलाच्या अंगावर येऊन पडला. आणि मग महाराज तो पाटलाने लाडू उचलला, असा धरला महाराज. सगळेजण लाडूकडे पाहायला लागले. तुम्हाला याच्यामुळे सांगितलं होतं आम्हाला काही देऊ नका, काही घेऊ नका, परंतु लग्न चांगलं करा आणि लग्नामध्ये विशेषतः स्वयंपाक चांगला करा. असा स्वयंपाक असतो का, असा लाडू असतो का महाराज. जे पाटील लागले हे करायला, बाकीची सारी वराळी मंडळी लागली महाराज, मोठमोठ्याने बोलायला. सगळी मंडळी उठून उभी राहिली पंक्तीमध्ये. आणि मग झाली बोलाचाली सुरू. बोलाचाली सुरू होते ना होते की लगेच धराधरी सुरू झाली महाराज. आणि मग आता लग्नाला आलेली मंडळी तुम्हाला माहिती आहे, तिथं काय कोणी काय रिकामे आहेत थोडी असतात. अगोदरच कोणी पावशेर, कोणी 2 पावशेर टाकून आलेले असतात. ते कोणी ध्यानावर आहे का, आता ते लग्न शहरातलं, तिथं काही दगड का काही मारायला सापडतात. मग कशाने मारामाऱ्या करायचे महाराज. त्या घमेल्यात ते लाडू घेतले आणि एकमेकाचे डोके फोडले. विठाला विठाला अक्षरशः एकमेकांनी त्या घमेल्यात त्या लाडूने एकमेकांची डोके फोडली. मला तुम्ही सांगा, आता लाडूनं त्या प्रत्येकाची एकमेकाची डोके फोडणं हे सार्थकता आहे का खाणे हे सार्थकता आहे लाडूची. लाडवाची सार्थकता कशात आहे, खाणे आणि ते खाऊन तृप्त होणं, याच्यात त्याची सार्थकता आहे. लाडूवाने दुसऱ्याचे डोके फोडणं ही त्याची निरर्थता आहे. विठाला तशी या नरदेहाची सार्थकता कशात आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोधाया वचन जेणे पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. या नरदेहाची सार्थकता महाराज त्या परमात्मा प्राप्तीमध्ये आहे, त्या आपल्या उद्धारामध्ये आहे. विठाला म्हणून नरदेहाची सार्थकता विठ्ठलची एक देखलेली आहे. म्हणून नरदेहाची सार्थकता महाराज हे 3रं कारण प्रतिपादन केलं आणि 4थं कारण प्रतिपादन केलेलं आहे शास्त्र विधिवत्वात. 3रं कारण नरदेहाच्या आत्मोद्धारण सार्थकत्वात आणि 4थं कारण प्रतिपादन केलेलं शास्त्र विधिवत्वात. शास्त्राचाही आग्रह आहे की तुम्ही तुमचा उद्धार करावा, आपण आपला उद्धार केला पाहिजे. कोणतं शास्त्र सांगते महाराज, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादये. सर्व शास्त्र संपन्न महाराज गीता शास्त्र सांगते की तुम्ही तुमचा उद्धार करावा. गीता शास्त्र काय महाराज, गीता काय सामान्य नाही. आपल्या कार्यक्रमात 2 पर्वकाळी होतात, एक गीता जयंती आणि एक दत्त जयंती. आताच मागची जी एकादश झाली गीता जयंतीची, ती गीता ग्रंथ काही सामान्य ग्रंथ नाही. आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आपला धर्मग्रंथ कोणता आहे, आपला धर्मग्रंथ आता तुम्ही सांगितलं नाही तर जवळजवळ तुम्हाला सांगतो, आपण जर असं विचारलं तर खालच्यांनी काय कमीत कमी इथं सांगितलं असतं
परंतु जर कीर्तनात विचारलं धर्मग्रंथ कोणता आहे ते इकडे इकडे पाहतात. म्हणजे गीता आपला धर्मग्रंथ आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही. किती शोकांतिक आहे. मग जगाच्या पाठीवर गीतेसारखा ग्रंथ नाही महाराज. वाचल्यावर गीता शिकल्यावर आपला उद्धार होईल याच्यात काय नवल आहे महाराज. पण नाथ महाराज म्हणतात गीता 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 वाचे जे म्हणतील नाही पुनरावृत्ती तयार. एका कवीने सुंदर वर्णन केलं आहे. क्या रे भगवान तुम्हारी गीता में ऐसा क्या जादू भरा हुआ है. जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में. जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में. मन चमन हमारा भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में. ज्यावेळेस अर्जुनाला महाराज शोक आणि मोह निर्माण झाला तर भगवान श्रीकृष्णाने भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली आणि अर्जुनाचा शोक घालवला महाराज. अर्जुनाचे उद्गार आहेत नष्टो मोहात स्मृती लब्धो. म्हणून आपल्याला सुद्धा आपले शोक आणि मोह जर घालवले असतील तर गीतेचे 2 वाक्य वाचले पाहिजे. जब शोक मोह से गिर जाए तब गीता वचन हृदय लाए. जुग जुग का रुदन भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में. जाने क्या जादू भरा हुआ भगवान तुम्हारी गीता में. त्या कवीचं असं म्हणणं आहे अरे बाबा तुम्हारी गीता में ऐसा क्या जादू भरा हुआ है कि जब आदमी रोग शोक और मोह से ग्रस्त हो जाता है तो उसका शोक और मोह चला जाता है. विठ्ठल की तुम्ही तुमचं उद्धार करावा. बरं उद्धार करायचा कशा करता आपला. कारण आपल्याला कारण हे जर असं जर याची सवय जर मोडली नाही तर उद्या या चांगल्या मार्गाला कसा लागणार. चांगल्या मार्गाला लागला नाही तर याचं कल्याण कसं होणार. तो सुखाने जीवन कसा जगेल. म्हणून शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा कोणत्याही सवयीच्या बाबतीत असो आई वडील असतील रागावतात वेळ प्रसंगती कधी कधी.